गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चिकन सुका करणार आहोत. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण सुकं चिकन तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. हे चिकन मी 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता हे जे चिकन आहे, चिकन आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये हे चिकन ट्रान्सफर करून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपण हे चिकन मॅगिनेट करून घेणार आहोत. तर पहा, मी मॅगिनेट करण्यासाठी कुठले कुठले मसाले घेतलेत. तर इथे अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा इथे काश्मीरी मिरची पावडर ॲड करायची आहे. आता आपल्याला चिकन छान मस्त असं मॅगिनेट करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला इथे थोडासा आंबट असा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही इथे अर्धा किलो चिकनसाठी तुम्ही 1 लिंबाचा रस ॲड करू शकतात किंवा तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकतात. इथे मी दही आणि लिंबू हे स्किप केलेलं आहे. आता चिकन मॅगिनेट करून झाल्यानंतर झाकण ठेवून अर्धा तास आपण हे चिकन साईडला ठेवणार आहोत मॅगिनेट करण्यासाठी. आता पहा, इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत. वाटण तयार करून घेण्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे आणि एक लसणाचा कांदा घेतलेला आहे. इथे मी कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. लसणाचा कांदा सोलून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे. एक मिरची घेतले. त्या मिरचीचे ही मिरची मोठी आहे, पण एका मिरचीचे 2 तुकडे करून घेतलेत. त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत. पण वाटण तयार करण्यापूर्वी हे सगळं आपल्याला फ्राय पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि आपण जे सुकं चिकन करणार आहोत तर त्यासाठी आपण हे वाटण तयार करतो. आणि बोलतात ना की सिक्रेट मसाला, तर हे वाटण जो आहे तो सिक्रेट मसालाच आहे. कारण या वाटणामुळेच आपलं जे सुकं चिकन आहे ते खूप छान आणि चवीला तर 1 नंबर असं लागतं. बोट चाटून पुसून खाल एवढंच सांगेल. तर काय करायचं आहे, पॅन घ्यायचा आहे, पॅनमध्ये ऑइल ॲड करायचं आहे आणि ऑइल गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जिरं ॲड करायचं आहे. जिरं आणि खोबरं ॲड करायचं आहे. 1 ते 2 मिनटं जिरं आणि खोबरं या पॅनमध्ये छान मस्त फ्राय करायचं आहे. फ्राय करून झालं की आपल्याला आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ॲड करायचं आहे. आणि हे सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, हे जे आपण फ्राय करतो आहे ना, हे मंद गॅसवरती करायचं आहे, जेणेकरून आपलं हे जे मसाले यामध्ये ॲड केलेले आहेत ते करपणार नाही किंवा काय जास्त खरपूस होऊ नये म्हणून आपल्याला मंद गॅसवरती फक्त भाजून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, हे सगळं फ्राय करून झाल्यानंतर मी इथे उभा चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. हा कांदासुद्धा 1 ते 2 मिनटं छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हा जो कांदा आहे ना, हा कांदा आपल्याला हलका असा ब्राऊन करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, कांदा 1 ते 2 मिनटं मस्त फ्राय करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवून आपण मंद गॅसवरती 5 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. 5 मिनटं झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात इथे कांद्याचा जो कलर आहे तो थोडा चेंज झालेला आहे, म्हणजे थोडा कांदा हा इथे मऊ झालेला आहे. आता काय करायचं आहे, 1 ते 2 मिनटं पुन्हा असं फ्राय करायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. आणि हा जो मसाला आहे जो आपण भाजून घेतलेला आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. हा मसाला एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. आणि थंड करून आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत. आणि आपण बोलतो ना की सिक्रेट मसाला, तर हे सिक्रेट वाटण आहे. या वाटणामुळे भाजीला एकच नंबर अशी चव येते किंवा भाजी चवीला तर 1 नंबर अशी लागते. आता आपलं हे जे मसाला आहे थंड झालेला आहे, ग्राइंडरमध्ये ॲड करायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं वाटण
तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात इथे आपलं हे जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे। आता हे जे वाटण आहे ते एकदम बारीक असं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। आणि एक लक्षात ठेवा, जेव्हाही आपण वाटण करतो ना तेव्हा पाण्याचं प्रमाण खूप कमी वापरा, नाहीतर मग काय होतं माहिती आहे का, इथे मी हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। नाहीतर काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा हे वाटण तेल सुटेपर्यंत जेव्हा आपण मंद गॅसवरती भाजून घेतो ना, तेव्हा जी प्रोसेस आहे तर थोडासा वेळ लागतो, कारण त्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं असतो। म्हणून एक काम करायचं, ग्राइंड करताना जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। आता इथे मी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। इथे मी लसूणसुद्धा ठेचून घेतलेलं आहे। आणि आपण वाटणामध्ये पाणी कमी ॲड केलं ना, म्हणजे तो वाटण आपण जेव्हा फ्राय करतो त्याला पटकन अगदी 5 मिनटामध्येच ऑइल सुटतं, जास्त वेळ लागत नाही। म्हणून वाटणामध्ये पाणी कमी ॲड करायचं आहे। एक असं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे। ऑइल गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे। ठेचलेला लसूण ॲड करायचा आहे, तो थोडा हलका ब्राऊन झाला की बारीक चिरलेला कांदा ॲड करूया। कांदा 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे। आणि इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे। मिठामुळे काय होतं, कांदा लवकर शिजतो। तर इथे 1 ते 2 मिनटं आपला हा जो कांदा आहे तो छान मस्त आपल्याला फ्राय करायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे। आणि आपण जेव्हा नॉनव्हेज करतो ना तेव्हा गरम मसाला तुम्ही 1 चमचा टाका, कारण गरम मसाल्यामुळे सुद्धा छान मस्त चव येते। आता हळद आणि गरम मसाला ॲड केल्यानंतर 1 ते 2 मिनटं फ्राय करायचा आहे। त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनटं टोमॅटोसुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घेऊया, कारण कांदा टोमॅटो हा मऊ शिजला पाहिजे। 5 मिनटं झालेले आहे, झाकण काढून घेऊया। आता आपण जे वाटण तयार केलं होतं ना, ते वाटण ॲड करायचं आहे। वाटण ॲड केल्यानंतर हे वाटणसुद्धा आपण फ्राय करून घेऊया। आता हे जे वाटण आहे, वाटण फ्राय करून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। आता हे जे मसाले मी जे ॲड करणार आहे, तर तुम्हाला सुकं चिकन कसं पाहिजे कमी तिखट त्यानुसार तुम्ही मसाला ॲड करू शकता। इथे मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे। आणि तुम्ही चिकन सुक्का जेव्हा कराल ना तेव्हा बिर्याणी मसाला नक्कीच ॲड करा। या बिर्याणी मसाल्यामुळे ना खूप छान मस्त अशी चव येऊन जाते। आता मी तुम्हाला एवढंच सांगेल की मी इथे हे जे मसाले वापरलेले आहेत, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला, तर हे सगळे आगरी मसाले आहेत। तर हे सगळे मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। आणि अजून एक गोष्ट सांगते, इथे मला सुकं चिकन खूप झणझणीत हवं आहे, म्हणून इथे मी मसाले थोडे जास्त प्रमाणात ॲड केलेले आहेत। तुम्हाला सुकं चिकन कमी तिखट हवं असेल तुम्ही त्यानुसार तुम्ही मसाले ॲड करू शकतात। आता काय करायचं आहे, मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढायची आहे, ऑइल सुटेपर्यंत। 5 मिनटं झालेले आहेत, तुम्ही पाहू शकतात की इथे वाटणाला छान मस्त ऑइल सुटलेलं आहे। हे वाटण छान मस्त व्यवस्थित वर खाली म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं ते आपण ॲड करूया। तर मी हे जे चिकन आहे, मी अशा पद्धतीने हे चिकन याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे। ॲड करून काय करायचं आहे, आपल्याला हे चिकन याच्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे सुकं चिकन आहे, सुकं चिकन व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, झाकण ठेवून आपण मंद गॅसवरती हे जे सुकं चिकन आहे ते 20 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत। आणि अजून एक गोष्ट सांगते, हे जे चिकन आहे या चिकनला स्वतःचं असं पाणी सुटतं आणि ह्या चिकनमध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। इथे मी झाकण ठेवलेलं आहे, मंद गॅसवरती मी 20 मिनटं हे चिकन शिजवून घेणार आहे। पण या 20 मिनटामध्ये आपल्याला
5-5 मिनिटांनी झाकण काढून हे जे चिकन आहे, हे चिकन आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे. जेणेकरून हे जे चिकन आहे ते खाली जे भांडं आहे त्या भांड्याला लागता कामा नये. आणि अजून एक गोष्ट सांगते, जेव्हाही आपण सुकं चिकन करतो त्याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करू नका. कारण चिकनचं आपण जेव्हा चिकन मंद गॅसवरती शिजवतो ना, तेव्हा चिकनचं एक स्वतःचं असं पाणी आहे, तो पाणी सुटतो आणि त्या पाण्यामध्ये चिकन शिजला जातो. आणि सुकं चिकन अशा पद्धतीने शिजवलं जातं. या तुम्ही चिकन रस्सा करतात ना, त्या तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकतात, पण चिकन सुका करताना पाणी नाही ॲड करत. तर अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त 20 मिनटं हा चिकन आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकतात की आता 10 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकतात की बऱ्यापैकी हे जे चिकन आहे या चिकनला छान मस्त असं पाणी सुटलेलं आहे. चिकन आपण वर खाली करून घेऊया. आणि चिकन पुन्हा वर खाली करून झाल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा मी झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा मी 10 मिनटं मंद गॅसवरती वाफ काढून घेणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, हे जे चिकन आहे हे चिकन अगदी 15 मिनटात तर शिजतं. चिकन शिजायला अजिबात वेळ लागत नाही, पण तरीसुद्धा मी इथे 20 मिनटं का बोलले, कारण बोलतात ना की कुठेही असं कच्चं राहता कामा नये, म्हणून आपण 5 मिनटं एक्स्ट्रा आपण काय करणार आहोत, वाफ देणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त 20 मिनटं मंद गॅसवरती हे जे चिकन आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकतात मी गॅस बंद केलेला आहे, कारण 10 मिनटं झालेले आहेत. मी 10 मिनटं वाफ काढून झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपलं इथे सुकं चिकन तयार झालेलं आहे. हे जे चिकन आहे छान मस्त ग्रेव्ही टाईप असं सुकं चिकन तयार झालेलं आहे. वरून कोथिंबीर सर्व करून घेऊया. आणि हे जे चिकन आहे तुम्ही हे चिकन स्टीम राईसबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतात किंवा तुम्ही हे चिकन डाळ भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात. चवीला तर हे जे चिकन आहे ते एकच नंबर आणि भन्नाट असं लागतं. तर चला पटापट आपण हे सुकं चिकन सर्व करून घेऊया.
तर इथे आपण चिकन सुक्का तयार करून घेतलेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की हा जो चिकन सुक्का आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण नॉनव्हेजचा बेत बनवतो तेव्हा चिकन रस्सा असतो, आणि चिकन सुक्का आपल्याला हवाच असतो. चिकन रस्सा आपण बनवतो, पण त्यासोबत चिकन सुक्का असेल तर मग ती थाळी कंप्लीट होते. म्हणजे चिकन रस्सा, चिकन सुक्का, त्यानंतर मग राईस, भाकरी आणि मग कांदा, लिंबू, ही थाळी कंप्लीट होते. पण चिकन सुक्का हा असायलाच पाहिजे. आणि आपण जिथे हा जो चिकन सुक्का आहे, तर या चिकनला जी टेस्ट येते, खरी जी चव येते, ती खरी म्हणजे वाटणामुळे येते. आणि इथे वाटण हा आपला एक सिक्रेट मसाला आहे, एवढं सांगेन मी तुम्हाला. आणि हे जे चिकन सुक्का आहे, तुम्ही हे चिकन सुक्का स्टीम राईसबरोबर किंवा भाकरी, चपाती, फुलका किंवा पुरीबरोबरसुद्धा तुम्ही चिकन सुक्का खाऊ शकतात. अजून एक गोष्ट सांगते, तुम्ही हा जो चिकन सुक्का आहे तुम्ही डाळ भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतात. डाळ भात आणि चिकन सुक्का हे जे कॉम्बिनेशन आहे ना, हे खूप छान आहे. माझ्या लहानपणी लग्नाच्या अगोदर आई डाळ भाताबरोबर ना चिकन सुक्का करायची आणि ते एवढं छान लागायचं ना, डाळ भाताबरोबर चिकन सुक्का. कधी ट्राय नसेल ना केलं तर नक्की ट्राय करा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.